नमस्कार मंडळी, माणदेश माझा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्राच्या सीमेलगत असलेल्या कर्नाटक राज्यातील बागलकोट जिल्ह्यातील कुडल संगम हे तीर्थक्षेत्र। कुडल संगम या तीर्थक्षेत्राची संपूर्ण माहिती पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। सातारा येथून कुडल संगम हे अंतर 320 किलोमीटर आहे। सातारा, विटा, जत, विजापूर मार्गे कुडल संगमला पोहोचण्यासाठी सुमारे 7 ते 8 तास लागतात। अतिशय सुंदर असे रस्ते व रस्त्यावरील दुतर्फा असलेली झाडी पाहून प्रवास सुखकर होतो। कुडल संगमला जाताना आपल्याला विजापूर या शहरातून जावं लागतं। या ठिकाणी असलेला गोल घुमट हा पर्यटकांचं मोठं आकर्षण आहे। याच मार्गावर कृष्णा नदीवर असलेलं अलमट्टी धरण व त्याच्या परिसरात असलेल्या उद्यानामुळे या मार्गावर जाणारा पर्यटक हमखास या उद्यानांना भेट देत असतो। ही उद्यानं अतिशय सुंदर अशी असून मनमोहक आहेत। कुडल संगमेश्वर मध्ये पोहोचल्यानंतर आपणास राहण्यासाठी उत्तम असे जैन दर्शन यात्री निवास आहे। या यात्री निवासात वातानुकूलित डिलक्स डबल रूम, डॉर्मेंटरी हॉल अशा 100 रूम येथे उपलब्ध आहे। प्रशस्त पार्किंग, जेवणाकरता प्युअर व्हेज रेस्टॉरंट व दैनंदिन गरजेच्या वस्तूंसाठी दुकानही या ठिकाणी आहेत। विनम्र सेवा व स्वच्छता हे या यात्री निवासाचं खास वैशिष्ट्य आहे। या ठिकाणी 25 लोकांपासून 100 लोकांना राहण्यासाठी मोठे हॉल माफक दरामध्ये उपलब्ध आहे।
या यात्री निवासाच्या बाजूलाच विनामूल्य दासोह म्हणजे अन्नछत्र आहे. कुडल संगमेश्वराच्या दर्शनाला येणारे हजारो भाविक रोज या ठिकाणी प्रसादाचा लाभ घेत असतात. कुडल संगम चालुक्य शैलीतील संगमेश्वर महादेव मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. कर्नाटक राज्यात प्रसिद्ध असलेल्या अनेक तीर्थक्षेत्रांपैकी हे ठिकाण अतिशय सुंदर आहे. संपूर्ण भारतातील लिंगायत धर्मियांसाठी एक महत्वाचं तीर्थक्षेत्र आहे. कृष्णा व मलप्रभा या दोन नद्यांच्या संगमावर हे तीर्थक्षेत्र वसलेलं आहे. इसवी सन 12व्या शतकात जगज्योती महात्मा बसवेश्वर यांचं बालपण व शिक्षण कुडल संगम येथे झाला. लिंगायत संप्रदाय सुरू करून प्रत्येक स्त्री पुरुषाला आपला मूलभूत अधिकार प्राप्त करून देण्याचा क्रांतिकारक निर्णय या काळात महात्मा बसवेश्वरांनी घेतला होता. अनुभव मंडपाची स्थापना करून दीनदलित दुबळ्या घटकांना स्वतःचा अधिकार निर्माण करून देण्याचं काम महात्मा बसवेश्वरांनी केलं. कुडल संगमेश्वर या मंदिराच्या परिसरात पूजा साहित्यांची दुकानं व चहा नाश्ता व शुद्ध शाकाहारी जेवणाची अनेक छोटी छोटी हॉटेल्स या ठिकाणी आहेत. संगमेश्वर महादेव मंदिराचं प्रवेशद्वार विलोभनीय आहे. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला सुंदर अशा मूर्ती बसवल्या. प्रवेशद्वारातून प्रवेश केल्यानंतर आपल्या डाव्या बाजूला असलेल्या कृष्णा व मलप्रभा या दोन्ही नद्यांचा संगम आपणास पाहायला मिळतो. संगमावर असलेल्या घाटावर जाऊन आपण हातपाय धुवून मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ येतो. मंदिराच्या आवारात मंडप, नवरंग आणि मुख्य मंदिर आहे. मुख्य मंदिराचं शिखर अतिशय सुंदर आहे. नवरंगात बसवेश्वर, निलम्मा, नंदी आणि गणपतीच्या मूर्ती आहे. मंदिराच्या गर्भगृहात दरवाजाच्या चौकटीवर फुलांच्या रचना व प्राण्यांच्या आकृत्या कोरलेल्या आहेत. मंदिराच्या गर्भगृहात गेल्यानंतर समोरच आपल्याला भव्य अशा संगमेश्वर महादेवाचं दर्शन होतं. या संगमेश्वर महादेवाच्या शिवलिंगावर चांदीचा मुखवटा बसवण्यात आला. कुडल संगमेश्वराच्या शिवलिंगाचं दर्शन घेताना मन प्रसन्न होतं. या ठिकाणी रोज नित्यनियमानं महापूजा, रुद्राभिषेक तसेच अनेक धार्मिक विधी केले जातात. मंदिरासमोरच कृष्णा व मलप्रभा नद्यांच्या संगमावर जगज्योती महात्मा बसवेश्वरांची समाधी आहे. समाधीचं दर्शन घेण्यासाठी संगमावर मोठा लोखंडी पूल बांधण्यात आलाय. या पुलावरून संगमाचं विलोभनीय दृश्य पाहून आपलं मन आनंदित होतं. पुलावरून नदीपात्राकडे आल्यावर समोरच आपल्याला विहिरीसारखा आकार असलेली वास्तू दिसते. या वास्तूच्या तळाशी महात्मा बसवेश्वरांची समाधी आपल्याला वरूनच दिसते. पायऱ्या उतरून खाली आल्यानंतर महात्मा बसवेश्वरांच्या समाधीचं दर्शन होतं. या समाधीवर शिवलिंग स्थापन केलं असून त्याचं दर्शन आपणास होतं. कुडल संगम येथे महात्मा बसवेश्वरांचा जीवनपट येथे असणाऱ्या आर्ट गॅलरीमध्ये आपणास पाहायला मिळतो. कुडल संगम येथे महात्मा बसवेश्वरांनी सुमारे 12 वर्ष वास्तव्य केलं होतं. या ठिकाणी त्यांनी विविध भाषा, धर्म व तत्वज्ञानाचा अभ्यास केला. महात्मा बसवेश्वरांनी 12व्या शतकातच लोकशाही संसद म्हणजे अनुभव मंडपाची स्थापना केली. या अनुभव मंडपात सर्व धर्मातील लोक एकत्र येऊन सामाजिक अडचणीवर कशी मात करावी यावर चर्चा होत. समाजातील रूढी, परंपरा, वाईट चालीरीती यांना विरोध करून समाजाच्या हिताच्या गोष्टींची अंमलबजावणी करण्याची नवीन यंत्रणा तयार करण्यात आली होती. 12व्या शतकातील आदर्श प्रशासक, समतेचे प्रणेते म्हणून महात्मा बसवेश्वरांना ओळखलं जातं. सर्वप्रथम लोकशाही मूल्यांची सुरुवात महात्मा बसवेश्वरांनी अनुभव मंडपाच्या माध्यमातून केल्याचं त्यांच्या वचन साहित्यातून दिसून येतं.
या वचन साहित्यात समता, मूल्य, न्याय, बंधुता, एकात्मता तसेच स्वातंत्र्य, अधिकार, स्त्री पुरुष समानता, नियंत्रण, शिस्त, सुशासन व प्रशासन या बाबींचं सखोल नियोजन केलंय. 12व्या शतकातील या लोकशाही संसदेची सुरुवात महात्मा बसवेश्वरांनी केल्यामुळेच त्यांना महात्मा ही पदवी देण्यात आली. भारतामध्ये त्यांची शासकीय जयंती साजरी केली जाते. महात्मा बसवेश्वरांच्या कार्याची दखल जगभरात घेतली जाते. भारताच्या संसदेत व परदेशातही त्यांचे पुतळे बसवण्यात आले. आपण जर कर्नाटकमध्ये पर्यटनासाठी जाणार असाल तर या कुडल संगमेश्वर महादेवाचं दर्शन नक्की घ्या. आपणास हा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व मानदेश माझा या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.